नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 4 नोव्हेंबर सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर कमदाबाद क्षेत्र म्यानमारच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये आहे. ते उत्तर पश्चिमेकडे सरकेल असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे. त्याचा प्रभाव या ठिकाणी आहे आणि त्याची तीव्रता सुद्धा थोडीफार वाढेल असा अंदाज दिला आहे. या व्यतिरिक्त राज्यात जर आपण राज्याकडे पाहिलं तर विशेष हवामान प्रणाली नाही. पश्चिमेकडचे वारे वाहत आहेत. उत्तरेकडे पश्चिमी आवर्त येत आहे. त्याच्या प्रभावाने उत्तर भागाकडे पाऊस बर्फवृष्टी होईल. राज्यात जर आपण पाहिलं तर काही अंशी ढगाळ वातावरण राज्याच्या दक्षिण भागांमध्ये पाहायला मिळते. दक्षिण मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्राचे भाग, त्यानंतर मुंबई, ठाणेच्या पालघरच्याही काही भागांमध्ये ढगाळ वातावरण बऱ्यापैकी दिसतंय. आणि जर येत्या 24 तासातील आपण पावसाचा अंदाज घेतला तर येत्या 24 तासामध्ये नांदेड, यवतमाळ, लातूर, चंद्रपूरचे काही भाग असतील विजांसहित एक दुसऱ्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता राहील. सार्वत्रिक पाऊस नाही. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडच्या आसपास मध्यम किंवा हलक्या सरी राहतील आणि राहिलेल्या राज्याचे इतर भाग रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच पाऊस होईल, नाहीतर पावसाची शक्यता नाही. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.